नमस्ते, सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। माझं नाव आहे मनीषा। हिवाळा सुरू झालेला आहे आणि थंडी बऱ्यापैकी सुरू झालेली आहे। हिवाळा म्हटलं की शरीराला ऊब तर मिळालीच पाहिजे, नाहीतर सांधे दुखणे, थकवा, सुस्ती, पाठदुखी, घसा बसणे, सर्दी, खोकला किंवा लहान मुलांना ताप येणे हे प्रॉब्लेम्स लगेच सुरू होतात। आणि मग असे प्रॉब्लेम सुरू झाले की मग आपण डॉक्टरांकडे धाव घेतो। डॉक्टरांकडे तर जावं जास्तच तब्येत बिघडली तर, पण त्याआधी तब्येत बिघडू नये त्याआधी आपण काही घरगुती उपाय म्हणजे आपल्या परंपरेनुसार जे चालत आलेले आहेत उपाय ते आपण केले किंवा तो योग्य आहार घेतला की आपली तब्येत तंदुरुस्त राहते, आपली आणि आपल्या घरच्यांची आणि स्पेशली मुलांची। तर एक नैसर्गिक शक्तिवर्धक पदार्थ आहे जो आपल्या शरीराला आतून तंदुरुस्त ठेवतो, तो म्हणजे डिंकाचे लाडू। हे जे डिंकाचे लाडू आहे ना, खूप आधीपासून आपल्या कडे बनवले जातात। विशेषतः गर्भवती महिलांना हे लाडू दिले जातात, कारण यामुळे शरीराला ऊब मिळते आणि पोषण सुद्धा होतं आपल्या शरीराला। तर हे डिंकाचे लाडू का खाल्ले जातात, कोणाला किती द्यायचे आणि कोणी खाऊ नये याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि तुम्ही बनवले का डिंकाचे लाडू कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला डिंकाच्या लाडूची रेसिपी हवी असेल ना, तर माझं दुसरं चॅनल सुद्धा आहे, मराठी किचन विथ मनीषा। त्यामध्ये मी सविस्तर सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे की डिंकाचे लाडू, डिंका आणि मेथीचे लाडू कसे बनवायचे। आणि मेथी म्हटलं की लाडू थोडा कडवट होतो, तर तो कडवटपणा कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे याची सविस्तर कृती दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। डिंक म्हणजे काय हे आधी जाणून घेऊया। तर डिंक म्हणजे गोंद, एडिबल गम जो झाडाच्या सालातून मिळतो। आयुर्वेदात याला नैसर्गिक बॉडी हीटर सुद्धा म्हटले जाते। शरीराला ऊब देणे, हाडे मजबूत करणे आणि स्टॅमिना वाढवणे यासाठी खास हिवाळ्यामध्ये डिंकाचे लाडू खाण्याचे फायदे। हिवाळ्यामध्ये डिंकाचे लाडू खाल्ल्यामुळे शरीराला आतून ऊब मिळते, थंडीचा त्रास कमी होतो, हाडे आणि सांधे मजबूत होतात, कॅल्शियम शोषण वाढते, शरीरातील कमजोरी दूर होते, थकवा सुस्ती येणे सुद्धा कमी होते, इम्युनिटी वाढते, सर्दी खोकला कमी होतो। स्त्रियांसाठी विशेष फायदे। प्रसूतीनंतर, डिलिव्हरी नंतर कमजोरी दूर होते, पाठदुखी, गुडघेदुखीत आराम मिळतो। पुरुषांसाठी फायदे। स्टॅमिना वाढवतो, बॉडीची सहनशक्ती वाढवतो, वजन वाढवायचे असेल तर नैसर्गिक मदत होते, लहान मुलांमध्ये ताकद येते, ऊर्जा आणि उंचीची वाढ होते, हाडांसाठी अत्यंत फायदेशीर आहे।
कधी आणि किती खावे? सकाळी न्याहारी पूर्वी म्हणजेच नाश्त्याच्या पूर्वी किंवा रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधासोबत एक लाडू खावा. प्रौढांनी एक लाडू, गर्भवती नसलेल्या स्त्रियांनी एक लाडू, प्रसूतीनंतर 1 ते 2 लाडू, डॉक्टरांनी परवानगी दिल्यास लहान मुले म्हणजेच 5 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांनी अर्धा लाडू, कोणाला टाळावे? काय काळजी घ्यावी? डायबिटीज असणाऱ्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच खावे. वजन कमी करायचे असेल तर प्रमाणावर नियंत्रण. जास्त खाल्ले तर ताप वाढणे, पोट गरम होणे होऊ शकते. उन्हाळ्यात कमी प्रमाणात खावे. हिवाळ्यामध्ये डिंकाचे लाडू म्हणजे शरीरासाठी पॉवर हाऊसच आहे. ऊब, ताकद, इम्युनिटी हे तिन्ही एकदम नॅचरल पद्धतीने मिळते. जर तुम्हाला अशा आणखी हेल्थ टिप्स आणि घरगुती रेसिपी पाहायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. आणि छान छान कमेंट करून सांगा तुम्हाला ही माहिती कशी वाटली. आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.